गाईज, तर स्वागत आहे तुमचं तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही सगळेजण चाललो आहे ट्रेकिंगला. इथे मी निघाली आहे, इथे आमची मजुरी पण आहे. आता आम्ही संस्कृतीला उठवतो. थांबा, तुम्ही बघू शकता ती झोपले. सगळ्यांना मलाच उठवायला जायला लागेल. प्रणिता पण झोपले वाटतं अजून. इथे आता रिया येईल, मग आपण भेटू सगळ्यांना. हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही सगळेजण चाललो खूप दिवसानंतर. आज क्रेझी गर्ल्सचा ब्लॉग आहे आणि आम्ही सगळेजण आता चाललो ट्रेकिंगला. तर आता इथे आमची तयारी झाली आहे. इथे ताई बघा, ताईची पण तयारी झाली. आता तुम्ही बघू शकता ही रिया एवढी बावळट आहे ना. आम्ही कधीपासून निघालोय, बोलते निघा निघा निघा. आम्ही निघालो का, मला तर निघून अर्धा झाला असेल. त्यांच्या बाहेर थांबले. रिया आत्ता येईल, नंतर येतच नाही. आणि ती एक तर मेसेज करते पाणी घ्या, हे घ्या, ते घ्या, आणि अजून आली नाही. गाईस बघू शकता, इथे वाजले आम्हाला 6:12. आता निघायचं होतं आम्हाला 6 वाजता. मी तर 4:30लाच उठले आणि ह्या म्हशी सगळ्या आता उठल्या असतील आणि आता नाटक करतात. आम्ही 5लाच उठले. मॅडमांची एंट्री फायनली झालेली आहे. बघू शकता वाजलेत किती, कुठे. हा, आणि आता A few moments later. तुम्ही बघू शकता आम्ही सगळेजण इथे आता जमलोय आणि आम्हाला हा डोंगर चढायचा आहे वाटतं. काय माहिती, आम्हाला काय माहित नाही, पण आम्हाला जायचं आहे. तर आता आपण भेटू थोड्याच वेळात. माहित नाही पाय बी दुखतात का. आता आपण भेटू थोड्याच वेळात. बाय. बघा सगळेजण आता आम्ही सुरुवात केलेली आहे जायची. माहित नाही कुठपर्यंत जातो, पण चाललोय एवढं माहिती आहे. हा ना, सकाळी सकाळी खूप थंडी वाजते, बघू शकता. आणि सकाळी सकाळी गर्दी पण किती, बापरे. चला आता आम्ही सगळेजण चाललोय. आता आपण भेटू थोड्याच वेळात. तर आम्ही आता चालायला सुरुवात केलेली आहे गाईज. आम्ही एक मिशन हाती घेतलाय, तो सक्सेस करूनच दाखवू. बघू शकता सगळेजण. आता तर आम्ही मस्त हसत हसत चाललोय. एकतर चालायची सवय नाही. आता घरी जाताना आम्ही कसे जाऊ माहित नाही. जाऊ रिक्षा करून, पाय दुखले तर एवढा काय टेन्शन नाही. बघू शकता आज सगळे क्रेझी गर्ल्स खूप दिवसानंतर एकत्र आलो. आम्ही खूप दिवस सगळेजण एकत्र येतच नव्हतो, कारण आमच्याकडे ना आम्ही व्लॉग नव्हतो करत एवढे दिवस. फक्त माझे एकटीचे व्लॉगच होते, म्हणजे हळदी, लग्न, हे ते. आणि आज फायनली आम्ही चाललोय ट्रेकिंगला. म्हणजे लाईफमध्ये फर्स्ट टाइम चाललोय. लाईफमध्ये फर्स्ट टाइम चाललोय. आय होप आम्ही सगळेजण, आम्हाला पण माहिती आहे कुठे चाललोय, पण कुठेतरी चाललं म्हणजे आम्हाला रस्ते दिसतात. आणि आम्हाला ना ते काका काकी दिसतात, आम्ही त्यांच्या मागेच चाललोय, कारण आम्हाला एक्झॅक्टली माहितच नाही कुठे जायचंय. ती ना जॉगिंगला चालली का ट्रेकिंगला काय माहिती. चला, मस्त रस्ता आहे, व्ह्यू पण छान आहे. नाही विसरणार, चल मी आहे ना. आता आम्ही मस्त सगळेजण चाललोय. ते आई बाबा तर पोहोचले, पण आम्ही तर अजून लांबच आहेत. आम्ही पण जाऊ आणि आपण भेटू आता थोडाच वेळ. आता चाललो आम्ही. आणि जाता जाता आता टाइमपास काहीच नाही, नुसतं चालायचं काय म्हणून आम्ही आता बाटली घेतली. आम्ही आता गाणी बोलत चाललोय गाईस. थांबा जरा, मला दम लागलाय, 1 मिनिट. काठी आहे आमच्याकडे, काय टेन्शन नाही. आम्हाला कोण वाघ आता आमच्या गाड्यांना सुरुवात होत आहे. प्लीज कोणी नाव नका ठेवू, एवढं सुंदर माझा आवाज आहे. म्हणजे तसे मी ऑडिशनला गेलेली, सिलेक्शन झालं नाही, त्यात माझी काही चुकी नाहीये. तर गाईज आता मी गाणी बोलते, तुम्ही माझं गाणी असंच ऐकत राहा. चल या, हसू नको, बोल. काय घेतलं का मी? स्वयंपाक डाळ ना भात जिरे. बघू शकता कशा काठ्या बिठ्या घेतल्या हिने, तर पाणी बिणी पण आणलंय. बघू शकता गाईज. अजून 5 मिनिटं पण नाही झाले, तर माझे पाय दुखायला लागले. गाईज आम्हाला निघून रस्ता चुकलेत गाईज, यांना माहित नाही काही. मी त्यांना सांगते माझ्या मागे, तर ते त्यांचे चालले. तुला पण माहिती का रस्ता. गाईज तुम्ही बघू शकता आम्ही आता आमचा रूट चेंज केलाय, कारण रस्ता जरा वेगळीकडे आहे. मला आता प्रणिताने मारली. मी एवढं लांब चालले आणि ती आली आणि चल धाव बोलते. मी काय मेंढरा आहे का, बोलते मेंढरा न पळा पळा पळा. तिला सांगा मी पोरगी आहे. मला ती बोलते तू मेंढरा आहेस, मेंढरा. गाई अजून 5 मिनिटं शेकोटी गेली तिकडे.
हा गाय तिथे आग लावले, रियानेच लावली ती आग. तशी आमची रिया आग लावण्यात मास्टर माइंड आहे. आता आम्ही चाललो गाई. मी तर अजून 5 मिनिटं पण नाही चालली. माझा श्वास 10 मिनिटं झाले आम्ही इथे येऊन. आणि 5 मिनिट पण माझा श्वास कोंडतोय, तुम्ही बघू शकता. मला श्वास घ्यायला जरा त्रास होतोय. श्वास घ्यायला मला त्रास होतोय. जाऊ दे, बघू शकता सगळे गाईज. हा मज्जा येते जाम सकाळी सकाळी. छोट्या रस्त्यातून चाललोय. थांबा मी तुम्हाला दाखवते. बघा कुठून कुठून रस्ता काढलाय. आणि 1 मिनिट थांबा का मी तुम्हाला अजून काहीतरी दाखवते. हे बघा ना, सगळे किती रमत गमत येतात ते. म्हणजे त्यांना असं वाटतंय हल्दी लग्नाला आले असतील, आय डोंट नो. मी आले ट्रेकिंगला आणि मी खूप जंगलातून निघते गाईज. वाघ बिग नको येऊ दे. वाघ बिग आले तर बाबा रिया आम्हाला खायलाच. हां जाऊ दे. तर आता आम्ही चाललोय. माहीत नाही ती बाई कुठे गेली, तिच्या मागे मागे चाललेलो. ती बाई कुठे गेली जाऊ दे. आम्ही आमच्या डेस्टिनेशनला गेल्यावर तुम्हाला भेटतो. बाय. इथे बघू शकता गाईस, पूर्ण जंगल. आता या माणसांच्या मागे चाललो आम्ही. तिथे मंदिर आहे. आम्हाला हा टार्गेट आहे. माहित नाही, बघू शकता. मस्त वाटतो एकदम. बघा सगळे कसे मेंढरं, मला मेंढरं बोलतात. नाही स्वतः मेंढरं आहेत साले. तर रस्ता केवढूस आहे आणि आम्ही एवढ्याशा रस्त्यातून चाललोय सगळेजण. आणि आता आमच्या सगळ्या साईडनी जंगलच आहे. मला तर दम लागला. आता आपण भेटू थोड्याच वेळात. तुम्ही बघू शकता. आता आम्ही एकटेच नाही आलो. इथे त्या आमच्या काकी पण आहेत, त्यांच्या मागे मागे आम्ही आलोय. तुम्ही बघू शकता. मला लय दम लागलाय काहीच. पोरी कशा चालताच आहे गाईज. मी खूप थकली, तुम्ही बघू शकता. रिया इकडे नाचकाम बोलते. मला किती श्वास नाही घेता येत, तुम्ही बघू शकता. ऑक्सिजन सोबत आणणार आहे. एक तर चालायची एवढी सवय आम्हाला. बघू शकता रस्ता कसे खडते बाबा. माझे पक्के पाय दुखले. बघू शकता. आता सूर्य किती छान दिसतो लांबून. आय थिंक दिसत नसेल म्हणजे झाडांच्या आतमध्ये म्हणून. दाखव ना सगळं. आम्ही एवढं वर आलोय आणि आम्ही बघा किती वरती आलो बाबा. आयुष्यात पहिल्यांदा एवढी चालली असेल रिया मी. आता लास्ट पॉइंट बाकी आमचं. ते गेले, आम्ही जर बसले कारण आम्हाला श्वास नाही घेता येते. आमचा ऑक्सिजन लेवल कमी झालाय. सूर्य बघू शकता किती छान दिसतो. थकले आम्ही इथं. मी नाही थकले अहो. गाईस खूप थकली. मला बोलायला पण नाही होत का. आम्हाला खूप भरती जायचं. नाही आपण नाही तिकडं. परत नव्याने आम्हाला एनर्जी आली आहे कारण आम्ही पूर्ण डोंगर. गाईस बोलता नाहीत. A few moments later. आमचं मिशन सक्सेस झालेलं आहे गाईस. बघू शकता. आम्हाला या मंदिरात यायचंच होतं आणि फायनली आम्ही तो मंदिरात पोहोचलेलो आहेत. आता आपण मंदिरात गेल्यावर भेटू. बाय. इथे पोहोचलेलो आहे गाईस. बघू शकता. आई वाघजाई देवी मंदिर बघू शकता गाईस. आम्ही एवढा मोठा जंगल चढलो. रिया तर जामच थकली. ते लोक एवढं पुढे गेले, मी एवढा लांब नाही जाऊ शकत बाबा. बघू शकतो सगळ्या साईडनी फक्त जंगल जंगल जंगल. आणि त्यात आम्ही गाईज. आम्ही आता जाम थकलो तरी पण अजून आम्ही चालतोय. सगळ्या साईडनी जंगल आहे आणि मध्येच फक्त आम्ही. तुम्ही बघू शकता. आम्ही तुम्हाला दाखवतो.
बघू शकता किती छान वाटतं. हे बघ ना, इथे पूर्ण दरी आहे आणि खरंच खूप छान आहे. मी तर पहिल्यांदाच आले आयुष्यात, पण मला ज्या मज्जा येते. पाय तर माझे दुखतच नाही. हे बघा किती छान वाटतं. बघू शकता फायनली आम्ही आता इथे पोहोचलेलो आहोत आणि इथे आमच्या पोरी जाम थकल्या. रिया तर जामच थकली बिचारी. बघू शकता आता इथे आम्ही डायरेक्ट लास्टला आलोय, म्हणजे पूर्ण वरती. बघू शकता आता वरती झाडच आहे. ह्या काकांनी आम्हाला सांगितला रस्ता. किती छान वाटतं तुम्ही बघू शकता. हाँ मैं भी बिना काठीशी चढ़ गई. A few minutes later. गाईज फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता रिया जाम थकले. इथे आता यांचा फोटोशूट चालू झालाय. तिकडे ते आता बघा. आणि इथे श्रुती आणि हा व्ह्यू किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता. सूर्य किती भारी वाटतं. सो फायनली गाईज आम्ही आता वरती आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता आम्ही पूर्ण डोंगर चढलो. किती छान वाटतं वरती आहे बघा. सगळेजण कसे बसलेत भिकारासारखे. जाम मज्जा आली आम्हाला चढताना. म्हणजे थोडासा दम बिम लागलेला पण खूप मज्जा आली. तुम्ही बघू शकता किती व्ह्यू छान आहे इथला. आम्ही घरातून कितीला निघालेलो? 6ला निघालो, 7ला पोहोचलो. जाम मज्जा आली आम्हाला गाईज. अरे तेवढंच गाईस बघू शकता इथे आम्ही हळदीनं आलोय. दुपारच्या हळदी आता लागतील. पोरी जरा नाचतात आमच्या थोड्याशा लावले. हा रियाची हळद नाचवायला लावले. नवरी जरा खूपच जास्त जोर आणि नवरी बघा. तो गाईज आता आम्ही चाललेलो आहोत घरी. कारण आता वाजले आहेत 1 मिनिट थांबा मी बघते किती वाजले. 7:51 झाले. खूप वेळ झाला आता. ऊन पण यायला लागला. तर आम्ही आता चाललो खाली. अजून आम्हाला खूप चालायचं आहे. आत्ताशी आम्ही घरी जायला सुरुवात केलेली आहे. रस्ता बघा कसा छोटाच आहे आणि आम्हाला एवढं सगळं खाली उतरायचं आहे. बघू शकता आता आम्ही सगळे निघालो घरी जायला. आता आपण सगळे भेटू आम्ही डोंगर खाली उतरल्यावर. बाय. माझ्या मागे कोण आहे? श्रुती. आता आम्ही निघालोय. माहित नाही आता आम्ही 7:01 निघालोय. बघू आम्हाला खाली उतरायला किती वेळ लागतो. खाली लगेच उतरू. फक्त वरती जायला एवढा टाइम लागला ना बाबा. आम्ही किती थांबत आलो. पण जाम मज्जा आली आम्हाला. आणि आता आम्ही कधी येणार आपण? संडेला आय थिंक का आता घरी गेलं तर आमचे पाय बी जर नाही दुखले तर आम्ही येऊ. नाहीतर जाऊ दे. बाय. पण आम्ही असं अचानक प्लॅन केला आणि तो सक्सेस झाला आमचा प्लॅनिंग. तुम्ही बघू शकता ना ग. आणि आता आम्ही चाललोय खाली. आणि आमची एन्जॉय तुम्ही ब्लॉग मध्ये नक्कीच बघा. हा. आणि आता आम्ही खाली चाललोय. पण आम्ही जाताना पटापट चाललोय. घेताना आम्हाला एवढा टाइम लागला ना. म्हणजे मी तर जाम थकलेली आणि आता मला जाम मज्जा येते. मस्त शूट बीट केला. आता आम्ही चाललोय घरी. तर आता आपण भेटू आम्ही खाली उतरल्यावर. बाय. बघू शकता सगळीकडे जंगल आहे. पूर्ण जंगल. आणि त्या जंगलात फक्त आम्हीच होत. मी आणि श्रुती आणि पाठीमागे आमची गँग आहे. पण आम्ही नाही घाबरत. आम्ही खूप स्ट्रॉंग आहेत म्हणून आम्ही आलोय. म्हणजे खूप जण होते पण ते आमच्या आधी गेलेले ना वरती. मग ते लोक उतरले खाली. आम्ही आता चाललोय. आम्हाला लेट झालं. म्हणजे आम्ही जरा थोडासा लेट आलो. लेट नाही आलो आम्ही बरोबर आलो. पण आम्हाला बसत पण आलो आणि आम्हाला रस्तेच माहीत नव्हते. आम्ही सगळ्यांच्या मागे येऊन आलो. सगळ्यांना मी सांगितलं मला माहिती आहे. मला काय माहित नव्हतं. आम्ही आलो पण आम्ही मस्त पोहोचलो ना ग. आता आम्ही चाललोय. सगळेजण गेले घरी. म्हणजे खाली उतरले असतील ते लोक त्यांचे. आता आम्ही आमचे चाललोय. आपण भेटू आता थोडाच वेळ. तुम्ही आमचा व्लॉग असतात बघत राहा. बाय. बघू शकता रस्ता कसा आहे बाबा. या रस्त्यावर पडू पण शकतो आणि पाय पण दुखतात चढताना इथे खूप.
बापरे लय खतरनाक आहे रस्ता. आमच्या ग्रुपमध्ये एक खूप मोठा जोक झाला, काय माहितीये का? मी चाललेली थांबा गाईस. हां गाईस मी चाललेली, मला नाही माहित आणि तिकडे ना आमची मयुरी पडली. गाईस तिच्या बेकार पडली बरं. सायडिंग मारते पुढं आता पडली, आता बरं गप्प बसते. सगळं किती छान आहे इथे. आणि गाईज या पडल्या जोरात सगळं. हां आणि इथे मंदिर आहे, तुम्ही सगळ्यांनी इथे नक्की या. तुम्हाला पण सगळ्यांना खूप आवडेल. आम्ही तर इंस्टा रील्स बघितलेला, म्हणजे मी आणि ते बघूनच मी आले, म्हणजे मला माहिती होतं आमच्या इथे हरियाम पडले. मला आता जाताना घरी झोका दिसल्या, थांबा मी तुम्हाला दाखवते. बाबांनी जर आम्हाला दिलं बसायला तर आम्ही बसू, किती छान वाटतो बघा. इथे पण झोका आहे, थांबा मी बसते. गाईज इथे पण बघू शकता, इथे पण एक झोका आहे आणि इथे पण एक झोका आहे, तुम्ही बघू शकता. आम्हाला असं अचानक ते बाबा दिसले, तसे झोक्यावर सगळे बसले. अगो बाई गाईज ह्या ब्लॉगच्या नादात मी एवढी जोरात पडली आहे बघा. माझ्या हाताला किती लागलं. मी एवढी जोरात पडली आणि ह्यांनी मला कोणी उचलायला नाही आलं, फक्त सगळ्या हसायला आलं. मी एकटीच नाही पडली, सगळेजण पडले, फक्त मला जास्त लागलं हे बघा इथे आणि माझ्या पायाला पण लागलं. ही एकटीच पडले, कोणी पडलं नाही. हां का व्हिडिओ आहे माझ्याकडे सगळ्या. मी पडली ना गाईस, तेव्हा हे सगळे असे हसले, मला कोणी उचलायला नाही आलं. हा रिया आली मी थोडीशी म्हणून. तिकडे मयूर दिदी पडली त्याच्यामुळे मी उचलायला. फायनली आम्ही आता उतरलो आहोत, तुम्ही बघू शकता. आम्ही एवढ्या वरती गेलेलो आणि आता आम्ही खाली आलो. तुम्ही बघू शकता आम्ही इथून ते पूर्ण हा एवढा मोठा डोंगर चढलो. आता आम्ही खाली उतरलो आणि चालू घरी. नाही आता मला चालवतच नाही, ते बघू शकता. एवढी चालली ना आयुष्यात पहिल्यांदा. आता जाम पाय दुखायला लागलेत. संध्याकाळी जाईल दवाखान्यात रिया. आता संध्याकाळी आमचा वेगळा प्लॅन पण होता पार्टीचा, आम्ही तो पण कॅन्सल केला कारण आम्ही खूप जास्त थकलोय गाई. फायनली आम्ही आता मेन रोडला लागलो आहोत. थांबा मी तुम्हाला दाखवते. अजून आम्हाला एवढं चालायचं आहे बाबा. काय तुम्ही बघू शकता किती चालायचं आहे. माझ्या हाताला किती लागलं बघ. बघ माझ्या हाताला किती लागलं. पडली. हा घेतली. आत्ताशी आम्ही अर्ध्या रस्त्याला आलो, तुम्ही बघू शकता. अजून आम्हाला पूर्ण बेलवलीच जायचंय. हा ना आता पोरी इथे चालतात आणि मी आणि रिया पाठी आहे. जाम पाय दुखायला लागले. आता चाललो आता आम्ही पुढे हळूहळू बघू. आता भेटू आपण थोड्या वेळात. लवकात्रच्या इथे आम्ही पोचलो. आता अजून आम्हाला एवढं चालायचं आहे बाबा. मस्त आहे ना हे. आय लव कात्र. A few moments later. बघू शकता आम्ही आता आलो आहे इडली खायला, कारण आम्ही चालून चालून जाम थकलो. आम्ही आता आलो नाथ ब्रह्मा इडली खायला. फक्त आम्ही आता आलो इथे इडली खायला. ते आमची पण तयार आहे आणि या बघा ना कोणच येत नाही, सगळ्यांनी मला पुढे पाठवलं. आता आम्ही इथे इडल्या मागवल्यात सगळ्यांनी खायला. जाम भूक लागली आम्हाला. बघू शकतो सगळ्या कशा आवरल्यात. तो खाण्यामध्ये बसतो. गाईस तुम्ही बघू शकता आता आम्हाला हा एवढा मोठा आमच्या इथला टनल पार करायचा आहे आणि मग तो पार केल्याच्या नंतर आम्ही जाऊ वेस्टला. आता आम्ही आहोत ईस्टला. बघा कशा गाड्या येतात, बघू शकता इथे कशा गाड्या येतात. चला वापरतो. आता आम्ही जाऊ टनल क्रॉस करून वेस्टला आणि मग आम्ही लगेच पोहोचू पाठी. आम्ही आता कुठे आहेत तुम्ही बघू शकता. अंधारात फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहोत. अजून तरी
फायनली आम्ही नाही पोचलोय. फायनली आम्ही आता लागलो मेन रोडला. इथून आम्ही आता पोचू. किती मिनिटात पोचू ग? 5 मिनिटात. 5 मिनिटात आम्ही आता पोचू आमच्या घरी. A few moments later. पोचू बघू शकता आमची कमानी. तिच्या जवळ पोचायला अजून आम्हाला किती 1-2 मिनिटं लागतील. मग नंतर गावात मग थोडासा चालायचं मग घरी. बाबा किती लांब आहे अजून. फायनली आम्ही आता बघू शकता भीमनगर तेलवली गाव. आता आम्ही गावात एंट्री केलेली आहे. आता सगळ्यांचे स्टॉप येतील. पहिला स्टॉप आहे हिचा, दुसरा स्टॉप आहे त्या दोघींचा. आमचा स्टॉप तर सगळ्यात लास्टला आहे. घरी यांना आमचा बाय बाय. आता आपण भेटू परत कधीतरी. चल लगेच चालली रोडला नुसतं फिरायला पाहिजे. आता ती जाईल तिच्या घरी, आम्ही जाऊ आमच्या घरी. अरे बाय तरी कर बाय. आणि आता आम्ही चाललो आमच्या घरी. आता आमच्या घरी